कॉटन साडी म्हणजे एलिगन्स, क्लासी लुक आणि लक्ष वेधून घेणारी पर्सनॅलिटी हे समीकरण अगदी ठरलेलंच आहे। कॉटनच्या साड्यांमुळे खानदानी किंवा रॉयल लुक मिळतो, पण अनेक स्त्रियांना या साड्यांची देखभाल करणं, त्यांच्या किमती यांची भली चिंता वाटते। म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीतल्या कॉटनच्या साड्या। या साड्या कमी किमतीत असल्या तरी त्या आहेत अगदी रॉयल। बनारसी कॉटन, इकत, बंगाल कॉटन, मलमल, कसाऊ असे अनेक ऑप्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ही आहे प्युअर कॉटन बंगाली हँडलूम टॅन्ट साडी। बंगाल कॉटनची एक तरी साडी आपल्याकडे असायला हवी असं प्रत्येकीलाच वाटतं। आता तुम्हाला छान संधी आहे। तब्बल 47% डिस्काउंट असलेली ही साडी फक्त 899 ला तुम्हाला उपलब्ध आहे। यात 2 रंगाचा पर्याय आहे। संपूर्ण साडीवर बुटी वर्क आहे, त्यामुळे अगदी समारंभालाही तुम्ही ही साडी वापरू शकता। या साडी सोबत ब्लाउज पीसही मिळतो। वजनाला अगदी हलकी, त्वचेला मुलायम स्पर्श करणारी ही साडी वापरायला अगदी सोपी आहे। ही मलमल डिझाईनची प्युअर कॉटन साडी ब्लाउज सोबत मिळते। ही 100% प्युअर कॉटन आहे। मलमलच्या डिझाईनमुळे या साडीला फारच एलिगंट लुक मिळतो। रोजच्या वापराला, ऑफिस, छोटे समारंभ यासाठी ही साडी अगदी परफेक्ट आहे। तुम्ही गिफ्ट देण्यासाठीही या साडीचा वापर करू शकता। ग्रे आणि व्हाईट या रंगाचं क्लासिक कॉम्बिनेशन यात आहे। या साडीवर 53% डिस्काउंट असल्याने सध्या ती फक्त 886 रुपयांना तुम्हाला मिळते। ही साडी अगदी खास आहे। कलमकारी बाटिक इकत प्रिंट नेहमीच खास दिसतं। शिवाय ही 100% सॉफ्ट कॉटन आहे। यात नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला आहे। ऑफिससाठी, कोणत्याही समारंभासाठी ही साडी अगदी चॉईस आहे। तुमच्या निवडीचं वेगळेपण साडीतून लक्षात येईल। ही साडी त्वचेलाही अगदी मुलायम स्पर्श करते। या साडी सोबत ब्लाउज पीसही आहे। 78% डिस्काउंट सह ही साडी फक्त 896 रुपयांना मिळते। कसाऊ साडी सगळ्यांचीच लाडकी असते। फारच देखणी, पारंपरिक ही साडी नेसायला अगदी हलकी, सहज असते। इथे ही साडी तुम्हाला फक्त 649 रुपयांना मिळते। त्यामुळे कसाऊ घेण्यासाठी साऊथला न जाता घर बसल्या तुम्ही ही साडी घेऊ शकता। साडीमध्येच ब्लाउज पीसही आहे। सुंदर सोनेरी बॉर्डरमुळे या साडीचा एथनिक लुक अधिकच सुंदर दिसतोय। बनारसी कॉटन साडीची तुलना कुठल्याच साडीशी होऊ शकत नाही। बनारस कॉटन साडी म्हणजे सगळा रॉयल कारभार, पण अशी रॉयल साडी सध्या फक्त 549 रुपयांना मिळते। संपूर्ण साडीभर बांधणी बंदेज प्रिंट आहे। शिवाय ब्लाउजलाही जरी बॉर्डर आहे आणि पदरावर डिझाईन तर अप्रतिम आहे। त्यामुळे या साडीचा लुक फारच खुलतोय। साडीला एका बाजूला जरी बॉर्डर आणि एका बाजूला 12 प्रिंट बॉर्डर आहे। ही साडी नेसल्यानंतर तुमचं वेगळेपण ठसठशीत दिसेल हे मात्र नक्की। सुती साडीसह सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण ती कोणत्याही प्रसंगी घालू शकता। आपल्याला स्टाईल करण्यासाठी योग्य टिप्स माहीत असणं गरजेचं आहे। कॉटन साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी ट्युनिक स्टाईलचा कोट, ब्लाउज परिधान करू शकता, जो साडीशी जुळत असून त्यांना अगदी वेगळा लुक देतो। अशा प्रकारे सुती साडी टाकून आपण कोणत्याही दिवसाच्या पार्टीत सहभागी होऊ शकता। सुती साडीसह ब्लाउज कसं डिझाईन करायचं? सुती साडीच्या प्रिंट आणि फॅब्रिक नुसार आपण ब्लाउज डिझाईन निवडायचं। रॉ मँगो फॅशन लेबलची डिझायनर कॉटन सिल्क साडी, सैल चायनीज कॉलर ब्लाउज तुम्ही घालू शकता। आपणास पाहिजे असल्यास आपण कॉटन साडीसह कुर्ता, ब्लाउज किंवा डिझायनर ब्रोकेड ब्लाउज देखील घालू शकता। या प्रकारच्या ब्लाउज डिझाईनची निवड करण्यापूर्वी
साडीचा नमुना आहे ना एकदा नक्की तपासून पहा। कॉटन साडीसह दागिने। उन्हाळ्याच्या मोसमात आपण जड दागिन्याऐवजी हलक्या वजनाचे दागिने निवडायचे। त्यासाठी आपण चांदी किंवा ऑक्सिडाइज दागिने घालू शकता। सुती साडी सोबत तुम्ही कागदाचे दागिने घालू शकता। मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच डिझायनर पेपर ज्वेलरी मिळतात। जर आपल्याला सोन्याचे दागिने घालायचे असतील तर आपण पातळ सोन्याच्या साखळ्या आणि पेंडंट घालणे चांगले। भारी सोन्याचे दागिने परिधान केल्याने आपल्या कॉटन साडीचा लुक खराब होऊ शकतो। कॉटन साडी मेकअप। जर आपण हलकी शेड आणि ओले कॉटन साडी घातली असेल तर किमान मेकअप करायचा। जर आपण गडद सावली आणि भारी भरतकाम किंवा चंदेरी रेशीम सुती साडी परिधान केली असेल आणि आपल्याला रात्रीच्या पार्टीत जायचंय, सहभागी व्हायचंय तर आपण एकदम गडद मेकअप करू शकता। साडी नेसणं जितकं आरामदायक आणि सोपं आहे तितकंच त्या योग्य पद्धतीने सांभाळणं तितकंच अवघड आहे। कॉटन साड्यांची काळजी कशी घ्यायची? कॉटन साड्या नेसायला जितक्या आरामदायक आणि सोप्या तितक्याच त्या योग्य पद्धतीने सांभाळणे तितकंच अवघड आहे। विशेषतः सुती साड्यांबद्दल बोलायचं झालं, जशा त्या घालायला सोयीस्कर आहेत त्यांची देखभाल करणं खूप अवघड आहे आणि त्यांना नव्यासारखे राखणे खूप कठीण आहे। आणि जर त्यांच्या धुण्याबद्दल बोलायचं झालं तर ते तितकंच कठीण आहे। अनेक महिलांना साड्या धुण्याची योग्य पद्धतच माहीत नसते, त्यामुळे त्यांच्या महागड्या साड्या खराब होतात। त्यामुळे आम्ही आज जे तुम्हाला सांगत आहोत त्यामुळे तुमची साडी खराब होणार नाही आणि तुमच्या साडीला दीर्घायुष्य लाभेल। नंबर 1, कॉटनच्या साड्या पहिल्यांदा धुताना धुण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून ठेवा। असे केल्याने सुती साडीचा रंग पक्का होतो, यामुळे त्याचा रंग घट्ट होईल। यानंतर तुम्ही तुमची कॉटन साडी नेहमीप्रमाणे धुवू शकता। नंबर 2, लक्षात ठेवा की कॉटनच्या साड्या नेहमी वेगळ्या धुवाव्यात, इतर कपड्यांमध्ये मिसळून त्या धुवायच्या नाहीत, त्यामुळे कॉटनच्या साड्या खराब होतात। नंबर 3, कॉटनच्या साड्या धुतल्यानंतर कधी पिळायच्या नाहीत, त्यामुळे त्या साड्यांचे तंतू कमकुवत होतात आणि काही काळात साड्या फाटतात। नंबर 4, कॉटनच्या साड्या दीर्घकाळ नवीन दिसण्यासाठी आणि त्या चांगल्या ठेवण्यासाठी त्यामध्ये स्टार्च टाकत राहा, त्यामुळे या साड्या लवकर कमकुवत होणार नाहीत आणि त्या नवीनही राहतील। नंबर 5, काही सुती साड्यांना खास धाग्यांनी भरत काम केलेले असते, अशा साड्या वॉशिंग मशीन मध्ये धुवू नका। अशा साड्या नेहमी स्वतःच्या हाताने धुवा। यानंतर तुम्ही या एम्ब्रॉयडरी कॉटन साड्या सुकवण्यापूर्वी अजिबात पिळू नका, त्यामुळे नक्षीदार धागे बाहेर येण्याची आणि खराब होण्याची शक्यता वाढते। नंबर 6, सुती साड्या नेहमी पसरवून वाळवाव्यात। अनेक वेळा अशा प्रकारे सुकवताना प्रेसची गरज भासत नाही। आपण सर्वजण आपल्या सुती साड्या घरी धुण्यास प्राधान्य देतो, नाही का? तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या कॉटन साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा। या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।